नागपुरात तान्हापोळा निमित्तानं होणाऱ्या मारबतची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। नागपूर शहराचा सांस्कृतिक वारसा म्हणून समजली जाणारी पिवळी आणि काळी मारबत तयार झाली असून दोन्ही मारबतींचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत। नागपुरात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हापोळाला मारबत आणि बडग्या उत्सव साजरा केला जातो। यावेळी समाजातील दुष्कृत्य आणि रोगराई दूर करण्यासाठी शहरात मारबत काढण्यात येते। या उत्सवाबाबत मध्य नागपुरातील जागनाथ बुधवारी परिसरात मोठा उत्साह असतो। इथे पिवळी मारबत पारंपरिक पद्धतीने सजवली जाते। त्यानंतर शहरातील इतर भागातील भाविकांसह स्थानिकांनी पिवळ्या मारबतीचं दर्शन घेण्यास सुरुवात केली आहे। तर इतवारीच्या अनाजोळी परिसरात काळी मारबत तयार करण्यात येते। भाविक काळ्या आणि पिवळ्या मारबतीचं दर्शन घेतात आणि समाजातील दुष्कृत्य दूर व्हावीत, रोगराई दूर व्हावीत अशी प्रार्थना करतात। विश्वास आहे, सर्व लोक यांना मानतात, सर्व येतात, आशीर्वाद घेतात, त्यांच्या चरणीमध्ये काही पण दान करतात, जे काही आहे आपल्या मनोभावाने सर्व। आणखी यांची रॅली उत्साहाने चांगल्या जल्लोषाने निघते। हां, खूप लोक येतात, आशीर्वाद घेतात मारबतचे, मतलब रॅली वगैरे निघतात, खूप लोक येतात, बाहेरून लोक येतात। आणि तुम्ही सुद्धा आणलेले आहे, तुमचा विश्वास किती आहे? आमचा विश्वास आहे ना, हे मारबत मतलब आलाबाला घेऊन जाते, म्हणून ते बाईला काही झालं नाही पाहिजे त्यासाठी अलाबाला दूर घेऊन जाण्यासाठी। भक्त इसको आज के युग में एक जमाना था कि यहाँ पे कोई आता नहीं था। आज का ये ज़माना है कि यहाँ पे छोटे बच्चे से लेकर 100 साल का बूढ़ा भी होगा, वो भी आता है, उसको देवी स्वरूप माना जाता है। और ये कुछ दिन जो चलेंगे इवेंट, धार्मिक इवेंट, कौन क्या क्या कार्यक्रम होने वाले? 3-4 कार्यक्रम में भी आज हमारी सत्यनारायण पूजा है, कल हमारी समाज की पूजा है, यानी हमारे समाज लोगों की तरफ से। उसके बाद में देवी का गोंदड़ है परसों के दिन। उसके बाद राष्ट्रीय कार्यक्रम है हमारा, राष्ट्र के ऊपर में पोवाड़े होते हैं। नागपूरचा मारबत उत्सव हे शहराचा सांस्कृतिक वैभव आहे। ही परंपरा 1885 पासून सुरू झाली आणि तेव्हापासून ही मारबत काढण्यात येते। यह मान्यता एक पुतना मावशी के रूप में मनाया जाता है, जो कि श्री कृष्ण के जन्म के आधार पर यह पुतना मावशी को मनाया जाता है। भक्त खासकर यहाँ पे पहुँचते हैं, बहुत क्या मन्नतें लेके पहुँचते हैं? बहुत लोगों की मन्नत होती है, किसी का कुछ रहा तो मन्नत भी वही पूरी होती है यहाँ पे। हाँ, ये पुतना मावशी के रूप में ये वाली मारबत को मनाया जाता है। एक 4 तारीख के जो तान्हापोला का 3 तारीख का है, 3 तारीख मंगलवार को है तान्हापोला है, जो कि पूरे जुलूस के साथ निकलता है यहाँ से। 3 तारीख को मॉर्निंग में 10 बजे से लेकर शाम को 7 बजे तक के यहाँ हरिहर मंदिर में इनका विसर्जन होता है। तान्हापोळाला मारबत आणि बडग्या यात्रेचं आयोजन जगात फक्त नागपुरातच होतं। देशातील इंग्रजांच्या जुलमी राजवटी विरुद्ध स्वातंत्र्य लढ्यात विदर्भातील तेली समाजाचा मोठा सहभाग होता। इंग्रजांच्या राजवटीत लोक अत्याचार सहन करायचे। त्यावेळी देश स्वतंत्र करण्याच्या भावनेतून तराणे तेली समाजानं 1885 मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात पिवळी मारबत उत्सव समितीची स्थापना केली आणि तेव्हापासून आजतागायत ही परंपरा सुरू आहे।